पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही। राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलेन, युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा, मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य। मनसे बीएमसीमध्ये 100% सत्तेत येणार, 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? हेवे दावे संपवा आणि कामाला लागा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। राज ठाकरेंनी भावना बोलून दाखवल्या, राज ठाकरेंच्या विधानावर बाळा नंदगावकरांची प्रतिक्रिया, तर 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता, असं राज ठाकरे म्हणाले होते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय तयारी करायची या संदर्भात राज ठाकरेंच्या सूचना, मतदार याद्या तसंच दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याच्या सुद्धा सूचना। मनसेच्या मेळाव्यानंतर संदीप देशपांडे, बाळा नंदगावकरांची माहिती। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, मात्र हिंदी भाषिकांचा द्वेष नको, मनसेच्या मेळाव्यातनं राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आवाहन। मराठी भाषेचा जो अपमान करेल त्याच्या कानाखाली बसणारच, निशिकांत दुबे महाराष्ट्रामध्ये आले की आमच्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करू, मेळाव्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्र आणि मुंबईसाठी यूपी बिहारींचं मोठं योगदान, हिंदीच्या मुद्द्यावरून दुबेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, तर या निवडणुकीमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं राजकारण पूर्णपणे संपणार, दुबेंच्या वक्तव्यानं वाद होण्याची शक्यता। तुमच्या राज्यात उद्योगधंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत, दुबेंच्या वक्तव्यांना फडणवीसांनी खतपाणी घालू नये, असे अनेक दुबे आले आणि गेले, संजय राऊतांचं टीकास्त्र। निशिकांत दुबेंची अक्कल गुडघ्यात आहे, अशी माणसं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतात, अरविंद सावंतांची टीका। निशिकांत दुबेंकडून वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न, दुबेंचा सर्वे कशाच्या आधारावर आहे ते माहीत नाही, प्रकाश महाजनांची ही टीका। राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आता याचिका मागे, तर हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वकील घनश्याम उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। शिवसेनेचा बाप मीच, भाजप आमदार परिणय फुकेंचं भंडाऱ्यातल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये वादग्रस्त विधान, फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, शिंदेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषदेतनं मागणी। मंत्रालयातील वॉर रूम बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वॉर रूमची बैठक बोलावली होती। उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, 6, 7 आणि 8 ऑगस्टला ठाकरेंचा दिल्ली दौरा, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, संसद भवनातील नव्या कार्यालयाला सुद्धा भेट देणार। निवडणुकांच्या कामांसंदर्भात सर्व पक्षांचे नेते एकत्र येत असतात, उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, तर 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आघाडीच्या बैठकीसाठी जाणार। पनवेल बार तोडफोड प्रकरणी योगेश चिलेंसह मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी, तर योगेश चिले आणि मनसे कार्यकर्त्यांकडून बारची तोडफोड करण्यात आली होती। वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार यांची ईडी चौकशी कार्यालयामध्ये चौकशी झाल्याची माहिती। दरम्यान अनिल कुमार पवारांनी निवृत्तीच्या दिवशी सुद्धा अनेक फाईल्सवर सह्या केल्याचं समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली, 18 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार। संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय नाही, कराडच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी नाही। मंत्रिपद जाऊन सुद्धा धनंजय मुंडेंनी अद्याप सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही, मुंडेंना एका महिन्याचा 9,33,000 रुपये दंड पडणार असून आता ही रक्कम 42 लाखांच्या घरात, सूत्रांची माहिती। कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेऊ नये, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची विनंती, ठाण्यातल्या 15 डान्स बार संदर्भात माहिती असल्याचंही विधान। भाजपात 75 वर्षांपर्यंत नेता राहता येतं, मात्र पदावर असल्यास 80 वर्षांपर्यंत नेता राहता येतं, अमरावतीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शिंदेंची सेना वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी, इतर राज्यात सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार आणि विस्तार केला जाणार, आनंदराज अडसूळ यासह गजानन कीर्तीकर, नीलम गोऱ्हे आणि रामदास कदमांसह इतर नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी। पक्षातील पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, माजी नगरसेवक सोडून गेलेल्या वॉर्डातील स्थानिक शिवसैनिकांशी ठाकरे स्वतः संवाद साधणार, ठाकरेंनी काल प्रतीक्षानगर शाखेतील शिवसैनिकांशी फोनवरून संवाद साधला। महायुती समन्वय समितीची उद्या संध्याकाळी बैठक, तर मुंबईमध्ये मेघदूत निवासस्थानी बैठकीचं आयोजन, महायुतीमध्ये राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांचं वाटप ठरण्याची शक्यता, मित्र पक्षातील कुरघोडी थांबवण्यासंदर्भात सुद्धा समन्वय समितीत चर्चेची शक्यता। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।